विद्यार्थी मित्रांनो, आता आपण के विषयांतर्गत प्रकरण क्रमांक 1 मधील उर्वरित भाग जो आहे तो पाहणार आहोत. त्यामधील भाजीपाला उत्पादनावर परिणाम करणारे घटक असा जो मुद्दा आहे तो आपण आता अभ्यासू. तर भाजीपाला लागवडीपासून भरघोस उत्पादन घेण्यासाठी विविध घटकांचा, विविध बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो. कारण हे सगळे घटक, या सगळ्या बाबी उत्पादनाशी निगडीत आहेत. आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये विविध प्रकारचं हवामान आणि वैविध्यपूर्ण अशी जमीन निसर्गतः मिळाल्यामुळं जगभरातल्या विविध भाज्यांपैकी बहुतांशी भाज्या, 40 पेक्षा अधिक भाज्यांची लागवड आपल्या देशामध्ये झाल्याचं दिसून येतं. म्हणजे दक्षिण भारतामध्ये एक प्रकारचं हवामान असेल तर मध्य भारतात थोडंसं वेगळं आणि उत्तर भारतामध्ये वेगळं असतं. त्यामुळं जगभरामध्ये असणाऱ्या थंड भाज्या असतील, उष्णकटिबंधात वाढणाऱ्या भाज्या असतील, समशीतोष्ण कटिबंधात वाढणाऱ्या भाज्या असतील, भरपूर पाऊस आवश्यक असणाऱ्या भाज्या असतील, अगर कोरडं हवामानाची गरज असणाऱ्या भाज्या असतील, तर या भाज्यांना त्यांची जी काही गरज आहे हवामानाची, ती देशातल्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये वर्षभर ही उपलब्ध आहे. त्यामुळं याची लागवड होऊ शकते. मात्र ह्याचं नेमकं जे तंत्रज्ञान आहे, जी टेक्नॉलॉजी आहे, तर ती टेक्नॉलॉजी उत्पादक शेतकरी जो आहे तर त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा सेतू साधण्याची गरज आहे. ही सगळी माहिती त्या उत्पादकाला असणं आवश्यक आहे. तरच ही जी काही लागवड आहे ती यशस्वी ठरणार आहे. अन्यथा शेती हा आतभट्ट्याचा व्यवसाय किंवा अंधरभट्ट्याचा व्यवसाय असं जे एक नामाभिधान होऊ घातलेलं आहे, तर ते मग तसंच पुढे चालू राहणार आहे. तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं मार्केटचा विचार करून हे उत्पादन करणं गरजेचं आहे. जे विकेल ते पिकेल ही जी काही संकल्पना सध्या विचारात घेतली जाते, त्याचा विचार सुद्धा आपण भाजीपाला उत्पादनाच्या बाबतीत करणं गरजेचं आहे. आता यानंतरची पुढची स्लाइड आपण प्रत्यक्षात एक एक मुद्दा घेऊन या ठिकाणी आपण समजावून घेऊ. तर आता दुसरा जो मुद्दा आहे तो जागेची निवड आहे. तर जागेची निवड याचा अर्थ असा आहे की आपण जे काही भाजीपाला लागवडीसाठी साईट निवडणार आहोत, तर ती साईट त्या ठिकाणी कोणत्या सोयी असाव्यात, कोणत्या सुविधा असाव्यात, जेणेकरून आपला माल लवकरात लवकर बाजारपेठेपर्यंत पोहोचेल. कारण भाजीपाला उत्पादनं, मग पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, शेंगभाज्या असतील, या सगळ्या निसर्गतः नाशवंत आहेत. त्यामुळे त्या चांगल्या स्थितीत कमी वेळेमध्ये बाजारपेठेत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी ही जी काही लागवडीची जागा आहे ती सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या रेल्वे मार्गाजवळ किंवा मुख्य रस्त्याजवळ मिळाल्यास त्याला आपण प्राधान्य द्यावं. प्रत्येक वेळा घडेल असं नाही. आता आपल्याला माहिती असावं की हे जर जवळ असेल तर त्या भाज्या लवकर बाजारापर्यंत पोहोचतील, त्याची गुणवत्ता चांगली राहील.
मोठ्या शहराच्या आसपास जर लागवडीसाठी जागा मिळाली तर मार्केट गार्डनिंगसाठी तेही फायद्याचं राहू शकतं. बाजारपेठेमध्ये कोणत्या मालाची आवक आहे, कोणत्या मालाला मागणी आहे, लोकांची आवड कशा प्रकारे आहे, हे आपण या निमित्तानं विचारात घेऊ शकतो. त्यानंतर वाहतुकीचा खर्च कमी येतो, लवकर शहरापर्यंत पोहोचता येतं, स्वतः उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी विक्री करू शकतो, त्यामुळे चांगले पैसे मिळतात. ही लागवड करत असताना सावलीची जागा टाळायची आहे. त्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश हा असायला पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे, वीज पुरवठा पाहिजे आणि मजुरांची उपलब्धता देखील पाहिजे. अशा दृष्टीने परिपूर्ण असणारी जागा आपण जरूर यासाठी निवडावी, एवढं मी या निमित्तानं सांगेन. त्यानंतर आता पुढची स्लाइड बघा. हवामान. तर हवामान हा जो घटक आहे तो अतिशय महत्त्वाचा, कारण तो मानवी नियंत्रणामध्ये नाही आहे. उत्पादक शेतकऱ्याच्या नियंत्रणात तो येऊ शकत नाही. आता हवामान म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी पडणारा पाऊस, त्या ठिकाणचं असणारं तापमान, त्या ठिकाणची सूर्यप्रकाशाची स्थिती, त्या ठिकाणी असणारी आर्द्रता म्हणजे हवेतलं बाष्प. तर ह्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी जी एक परिस्थिती तयार होते, नैसर्गिक अशी परिस्थिती, तर त्याला हवामान असं म्हणतात. ही नैसर्गिक परिस्थिती प्रत्येक पिकाला अनुरूप होईल असं नाही. यासाठी आपण दोन गोष्टी करायला पाहिजेत. एकतर पीक निश्चित करून त्यानुसार ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, नेट हाऊस, ग्लास हाऊस यासारखी तंत्रज्ञानं वापरून त्या हवामानाची बदल करून पिकानुसार ते बदलवायला पाहिजे. ही खर्चिक बाब आहे. नसेल तर आपल्याकडे जे हवामान आहे त्याचा अभ्यास करून आपल्या हवामानामध्ये येऊ शकणाऱ्या भाज्यांची निवड करणं हे व्यवहारिकदृष्ट्या शहाणपणाचं आहे. कारण हवामानाचा परिणाम पिकाची उगवण, पिकाची खाण्यायोग्य जी काही भागाची वाढ होणार आहे, म्हणजे फळ असेल, फूल असेल, पाल्यावरती पानं असतील, मूळ असेल, तर ती होणारी वाढ, भाज्यांना होणारा फुलधारणेचा कालखंड, परागसिंचन, फळधारणा, बीज तयार होणं, बियांची साठवण, रोग किडींचा प्रादुर्भाव, शिवाय आंतरमशागतीची कामं करण्यासाठी मिळणारा वेळ, ह्या प्रत्येक गोष्टी बाबतीत हवामान महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतं. याच्यामध्ये जी गफलत होईल, जी चूक होईल, ती आपल्यासाठी उत्पादन खर्च वाढवत जाते. आता सर्वसाधारणपणे 15 ते 30 अंशच्या आसपास तापमान जर मिळत असेल तर त्या ठिकाणी बहुतेक सर्व भाज्यांची वाढ चांगल्या पद्धतीनं होईल. 40 अंश सेल्सिअस पुढे तापमान जात असेल तर त्याचा पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होईल. थंड हवामानाच्या भाज्यांसाठी 10 ते 15 अंश सेल्सिअस या दरम्यानचं तापमान असावं. सरासरी पाऊस 1000 ते 2000 मिलीमीटर, पाऊस पडण्याचा कालावधी, त्याची विभागणी हेही महत्वाचं आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये उष्ण आणि समशीतोष्ण प्रकारचं हवामान असल्यामुळे बहुतेक सर्व भाज्या त्या ठिकाणी येऊ शकतात. ज्या भागामध्ये डोंगराळ स्थिती आहे, 2500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आहे, अशा भागामध्ये विशेषतः खरीप हंगामात म्हणजे पावसाळ्यामध्ये पडवळ, कारली, तोंडली, चवळी, मेथी, पालक, भोपळा यासारख्या भाज्या घेता येतील. ज्या ठिकाणी सरासरी 1250 मिलीमीटर पाऊस पडतो अशा ठिकाणी कांदा, बटाटा, लसूण, कोबी, फुलकोबी यासारख्या भाज्या आपण घ्यायच्या. आणि ज्या ठिकाणी उष्ण हवामान आहे आणि 625 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो अशा ठिकाणी वांगी, टोमॅटो, काकडीवर्गीय भाज्या, भोपळा, दुधी भोपळा, पडवळ, दोडका, घोसाळी अशा भाज्यांची आपण लागवड करायची. आता सूर्यप्रकाश हा जो घटक आहे तर अन्न निर्मितीसाठी, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे. त्याच्यामुळं बाष्प उत्सर्जनाचा वेग, फुलं येणं, फळधारणा होणं, नर फुलं, मादी फुलांची उत्पत्ती, त्यानंतर पिकाच्या बियांची उगवण यावरती
सूर्यप्रकाशाचा परिणाम होत असतो. आर्द्रता ही रोग किडीशी निगडीत आहे. त्यामुळे आपल्याकडं आर्द्रता किती असते, वातावरण कसं असतं यानुसार भाज्या निवडाव्यात. उदाहरणार्थ थंड आणि आर्द्र हवामान असेल तर आपल्याकडं कोबी, फुलकोबी, पालक, बीटरूट यासारख्या भाज्यांची लागवड आणि बीज उत्पादन चांगलं होऊ शकतं. कोरडं हवामान असेल तर कांदा, मुळा, काकडी, भोपळा यांचं बीज उत्पादन चांगलं होईल. म्हणजे या ठिकाणी आपण नियमित भाज्यांची उत्पादनं आणि त्याच्याबरोबरच बीज उत्पादनाची शेती याचाही मुद्दा आपण बघितला. आता पुढचा मुद्दा येतो तिसरा, तो जमीन. असं हवामान चांगल्या प्रकारचं पाहिजे, समाधानकारक पाहिजे, सरासरी पातळीमध्ये पाहिजे, टोकाचं नको. तशाच प्रकारे जमीन सुद्धा ती सुपीक पाहिजे, सेंद्रिय पदार्थयुक्त पाहिजे, उत्तम निचऱ्याची पाहिजे. सर्वात महत्वाचा आहे त्या जमिनीचा पोत कशा प्रकारचा आहे. तर मध्यम पोत असेल तर उशिरा पक्व होणाऱ्या जाती त्या ठिकाणी निवडायच्या आहेत. भारी चिकन मृदेमध्ये जमीन घट्ट राहते, हवा खेळती राहत नाही, अन्न घटक हळूहळू त्या ठिकाणी पिकाला मिळतात, त्यामुळे मुळांची वाढ चांगली होत नाही. अशा जमिनीमध्ये मुळा, लसूण, बीट, गाजर या भाज्यांची कदापि निवड करायची नाही. ज्या ठिकाणी 6.5 या दरम्यानचा समूह आहे अशा ठिकाणी बहुतेक सर्व पिकांची लागवड होते, सर्व घटक मिळतात जमिनीतून. मात्र 6.5 पेक्षा कमी समूह आहे त्या ठिकाणी फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम मिळत नाही. 7 पेक्षा जास्त समूह ज्या ठिकाणी, विशेषतः 7.5 पेक्षा जास्त, त्या जमिनीतून लोह, मॅग्नेशियम आणि बोरॉन, झिंक यासारखे घटक मिळू शकत नाही. सर्वसाधारणपणे 6.5 ते 7.5 या दरम्यानची जमीन पीक लागवडीसाठी योग्य आहे. ही जमीन मग निवडल्यानंतर सपाटीकरण करून घ्यावं, पाण्याचं नियोजन करावं, जमिनीची प्रत पाहून कंदमुळं, मूळ भाज्या कुठं घ्यायच्या, पालेभाज्या कुठं घ्यायच्या, शेंगभाज्या कुठं घ्यायच्या याचा विचार आपण जरूर त्या ठिकाणी करावा. हलक्या जमिनी असेल तर त्या पिकाला वर्षभर पाणी द्यावं लागतं. भारी जमीन असेल तर पाणी धरून ठेवण्याची जास्त असते. त्यामुळं जमिनीचा प्रकार विचारात घेऊन त्यानुसार त्यामध्ये कमी असणारे घटक मिसळणे, त्याचा समूह 6.5 ते 7.5 या दरम्यान पाहणे आणि जमिनीची प्रत पाहून, विशेषतः त्याचा पोत पाहून पीक निवडणं हे आपलं कौशल्याचं काम आहे. ह्याच्यामध्ये आपण चुका केल्या तर उत्पादन खर्च वाढतोय, मग असे स्पष्ट केलेलं आहे. ते जमिनीसाठी तेवढंच 100% लागू आहे. आता चौथा मुद्दा या ठिकाणी दिलाय तो सुधारित जाती. तर आता पीक लागवड करत असताना शुद्ध बीजापोटी, फळे, रसाळ, गोमटी तशाच पद्धतीने सुधारित जातींमुळे अधिक उत्पादन मिळतं हे आता शेतकऱ्यांना कळून चुकलेलं आहे. त्यासाठी आपल्या देशामध्ये भारतीय कृषी संशोधन संस्था, भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्र, खाजगी संस्था यांनी भरपूर नवीन नवीन जाती काढलेल्या आहेत. त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा असं सांगता येईल. का करावा तर उत्पादन अधिक मिळतं, लवकर पक्व होतात, त्याची प्रत चांगली असते, रोग आणि कीड प्रतिकारक असतात. त्या जाती इतर पिकाच्या तुलनेनं हवामानाशी जुळून घेतात. उदाहरणार्थ आता सुधारित जातमध्ये लवंगी मिरची ही स्थानिक जात आहे कोल्हापूरची, किंवा संकेश्वरी पण स्थानिक जात आहे. यापेक्षा पुसा, सदाबहार, पंत सीवन, ज्वाला या मिरच्या उत्पादन जास्त, त्यांची आपण निवड करावी. त्यानंतर संकरित जाती लवकर पाकव होतात. जसं कसं सांगितलं उदाहरण बघा, धनश्री ही टोमॅटोची जात आहे, ती तयार व्हायला 165 दिवस लागतात. या उलट हायब्रिड 1, हायब्रिड 2 या 2 संकरित जाती ज्या आहेत टोमॅटोच्या, तर त्या 115 दिवसात तयार होतात. म्हणजे एकीला जवळजवळ 5 महिने, 5.5 महिन्याचा कालावधी लागतो, तर दुसरीला हा सर्वसाधारण 4 महिन्यामध्ये पक्वता पूर्ण होते. त्याची गुणवत्ता ही चांगली असते हे आपण आता बघितले. त्याच्यामध्ये मिरचीचं पुन्हा उदाहरण देता येईल. लवंगी 3 ते 5 सेंटीमीटर लांब असते. या उलट पुसा, सदाबहार ही जी काही मिरची जाते ती 10 सेंटीमीटर लांब असते. उत्पादन
20 टन प्रति हेक्टर मिळू शकतं. रोग आणि कीड प्रतिकारक सांगता येईल. भेंडीची परभणी क्रांती ही जी काही जात आहे तर ती केवढा रोगाला प्रतिकारक आहे. टोमॅटो 120 आणि वांगी पुसा पर्पल लॉंग ह्या 2 जाती आहेत. ह्या रूट नॉट न्यूमॅटोड म्हणजे सूत्रकृमीसाठी प्रतिकारक आहेत. त्यानंतर सुधारित जाती वातावरणाशी जुळवून कशा घेतात बघा. वर्षभर आपण फुलकोबीची लागवड पुसा केतकी किंवा पुसा दीपाली विशेषतः कातकीची लागवड झालेली दिसून येतं, कारण त्या उष्ण आणि आर्द्र हवामानात चांगल्या पद्धतीने वाढतात. आता मुळात ह्या जे काही कोबीवर्गीय भाज्या थंड हवामानात वाढणार आहे, मग यातल्या केतकी आणि दीपाली ही जी व्हरायटी काढलेली आहे तर ह्या उष्ण हवामानात देखील चांगल्या पद्धतीने वाढतात. त्यानंतर आता पुढचा मुद्दा येतो तो मार्केटशी निगडीत आहे. तर बिगर हंगामी भाजीपाला उत्पादन. तर याचा काय अर्थ आहे, तर भाज्यांचा जो नियमित हंगाम आहे तो हंगाम नसताना भाज्यांचं उत्पादन घ्यायचं, जेणेकरून हंगाम नसताना बाजारामध्ये मालाची आवक कमी असते, आवक कमी असताना मागणी अधिक असते, त्यामुळे दर अधिक मिळतो. हे जे काही मार्केटचं तंत्र आहे ह्याचा अभ्यास करून ही उत्पादनं घ्यायची. ह्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठी हरितगृह, काचग्रहे, शेडनेट, कोल्ड फ्रेम यासारख्या आधुनिक तंत्राचा वापर करावा लागतो, किंवा आता बघितल्याप्रमाणे हवामानाशी जुळवून घेणाऱ्या जातींची लागवड आपल्याला करावी लागते. त्यातून आपल्याला निश्चितपणे फायदा होतो. आता फुलकोबीमध्ये विशेषतः पुसा केतकी, आर्ली कुवारी, पुसा दीपाली आता सांगितलं तुम्हाला, खरीप हंगामामध्ये होऊ शकते. मुळ्यामध्ये पुसा चितके आणि पुसा कसदार ह्या जाती खरीप होताना चांगल्या पद्धतीने येतात, आणि अशा पद्धतीने आपण वर्षभर ही उत्पादन घेतली तर दर आपल्याला चांगला मिळतो. हे बिगर हंगामी किंवा ऑफ सीझन कल्टिवेशन किंवा हंगामी तर लागवड असं म्हणता येईल. म्हणजे नेहमीचा हंगाम सोडून इतर हंगामात उत्पादन घ्यायचं. त्यानंतर मग शुद्ध आणि जातीवंत बियाणांचा वापर पुढचा 6वा मुद्दा आहे. तर मग सांगितल्या पद्धतीने बियाणं शुद्ध असेल, जातीवंत असेल तर मग आपल्याला ती जी काही भाजीपाला उत्पादनाच्या स्वरूपात इमारत आपण उभी करणार आहोत तर त्याचा पाया आहे शुद्ध आणि जातीवंत बियाणं. तर ते आपण जर घेतलं तर या ठिकाणी बियांची उगवण चांगली होते. त्याला रोग लागू नये म्हणून बीज प्रक्रिया केलेली असते. काहींना गरम पाण्याची क्रिया केलेली असते. ह्याशिवाय या बियाणं आपण पेरणीपूर्वी IBA, IAA यासारख्या संजीवकाची पण आपण प्रक्रिया करतोय, त्याचाही फायदा होऊ शकतो. बीजोत्पादन करत असताना विलीकरणाचं अंतर, इतर शास्त्रीय निकष सगळे पाळल्यामुळं ते बियाणं चांगल्या प्रतीचं आणि गुणवत्तापूर्ण, शुद्धतापूर्ण असतं, त्याचा उपयोग आपण करून घ्यायचा. ह्यामध्ये जर चूक झाली तर मग आपल्याला सुरुवातीचा खर्च अधिक होतो बियावरचा, शिवाय पीक पूर्ण होत नाही, त्याचा उत्पादनाचा खर्च, मशागतीचा खर्च, पूर्व मशागतीचा खर्च, लागवडीचा खर्च, पाण्याचा खर्च वाया जातो. त्यामुळं शुद्ध आणि जातीवंत बियाणं वापरायचं. त्यानंतर 7मध्ये सांगता येईल रोपवाटिकेत रोपे तयार करणं. तर आता पीक लागवडीच्या 2 पद्धती. टोमॅटो बियाची टोकन करून पण आपल्याला पीक घेता येईल, आणि टोमॅटोची पॉट ट्रेमध्ये अगर गादी वाफेवर रोपं तयार करून स्थलांतर पद्धतीने तीही लावता येतील. तर ज्या बिया लहान आहेत विशेषतः त्यांची रोपं तयार करून लागवड करणं कधीही फायद्याचं असतं. आता ज्या बिया मोठ्या आहेत, उदाहरणार्थ आता मग भेंडी आहे, घेवडा आहे, भोपळा आहे, ते आपण बियांची टोकन किंवा हाताने पसरून टाकून लागण करू शकतो. मात्र कांदा, कोबी, फ्लावर, नवलकोल, टोमॅटो, मिरची यांची रोपं तयार करून लागण करणं फायद्याचं. कारण काय, सुरुवातीला निगा राखली चांगली लागता येते, पाणी, खतं, औषध देता येतात. रोपवाटिकेत किंवा आधुनिक माध्यमाचा वापर करता येतो. कोकोपीट, पीट मॉस, स्परलाइट ही वापरता येतं. त्यानंतर जी काही रस शोषणाऱ्या किडी आहेत, फुलकिडी, यांचा सुरुवातीच्या काळात त्या रोपांच्या वरती शेडनेट तर असतंच, त्याशिवाय आणखी मेश, वेगळ्या प्रकारची जाळी ठेवून तिथून संरक्षण आपल्याला करता येतं. त्यानंतर पिकाचा शेतामधला कालावधी कमी करता येतो. त्यानंतर रोपांची एकसारखी वाढ होते. जमीन लावण्यासाठी पण आपल्याला सिलेक्शनची संधी मिळते. त्यानंतर जमिनीची बचत होऊन उत्पादन अधिक आपल्याला घेता येतं.
पूर्व मशागतीला पुरेसा वेळ मिळतो. म्हणजे एका बाजूला रोपं तयार होताना पूर्व मशागत आपण करू शकतो. अनुकूल हवामानानुसार 8 दिवस आपण पुढे पाठीमाग रोपांच्या लागवडीचा कालावधी आपण घेऊ शकतो. आणि बियावरचा जो काही खर्च होतोय इतर पद्धतीने टोकन पद्धती लावण्यापेक्षा, तर ह्याच्यामध्ये खर्चाची बचत होते. ह्या सगळ्याचा विचार जर केला तर निश्चितपणे ह्या रोपवाटिकेमध्ये किंवा पॉट ट्रेमध्ये ही रोपं तयार करून घ्यायची आहेत. तयार करत असताना गादी वाफा जो स्टँडर्ड आपल्याला सांगितला आहे, 2 मीटर लांब, 1 मीटर रुंद, 15 सेंटीमीटर उंच असा हा वाफा करून घ्यायचा आहे. त्यामध्ये योग्य खतं आणि बाकीची औषधं सगळी टाकायची आहेत आणि 1 ते 2 सेंटीमीटर खोल पडतील एवढ्या बिया त्यात टाकायच्या आहेत. पाणी नियमितपणे देत गेलं की 6 आठवड्यात रोपं स्थलांतरणासाठी तयार होतात. ते काढण्यापूर्वी त्याचं कठीणीकरण करायचं आहे. 12 तास आधी त्याचं पाणी बंद करून नंतर त्याला पाणी द्यायचं आणि मग ही रोपं काढून बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून सायंकाळच्या वेळी लागण करायची ही पद्धती आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो पाण्याचं नियोजन. तर पाणी हे अन्नद्रव्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक विरघळवण्याचं द्रावण म्हणून भूमिका पार पडत असतं. सर्व प्रकारच्या जीवनावश्यक क्रियेसाठी पाणी आवश्यक आहे. विशेषतः पालेभाज्यांसाठी किंवा सर्व प्रकारच्या भाज्या जर विचार केला, शेंगभाज्या, मूळ भाज्या, कोरडो भाज्या सोडल्या, रताळीसारख्या किंवा मिरचीसारख्या किंवा काही प्रमाणात गवारीसारख्या, तर बाकी सगळ्या भाज्यांना नेहमीच पाण्याची गरज असते. यासाठी नदी, विहीर, कॅनॉल, स्टोरेज टँक किंवा शेततळी यासारख्या पाण्याचा विचार आपण आधी करून खात्रीशीर पाण्याची सोय आपण करून घ्यावी. विशेषतः पीक वाढीची अवस्था, हंगाम, जमिनीचा प्रकार यानुसार पिकास पाणी आपल्याला द्यावं लागतं. प्रमाणात जास्त पाणी दिल्यास नुकसान होतं, कमी पाणी दिल्यास त्याच्याकडूनही नुकसान होतं. पाणी जर जास्त झालं तर मुळांची वाढ खुंटणं, मुळं कुजणं, पानं पिवळी पडणं, फळगळ होणं, फुलगळ होणं यासारखी समस्या होते. म्हणजे जमिनीमध्ये हवा आणि पाण्याचा एक प्रकारचा बॅलन्स पाहिजे. जमिनीत पुरेशी हवा नसेल तर अन्नघटकाचं शोषण होणं, त्यानंतर चयापचयाची क्रिया होणं, रासायनिक द्रव्यांची संप्रेरक निर्मिती होणं याच्यावर अनिष्ट परिणाम होतो आणि रोग आणि किडीचं प्रमाण वाढतं. तर मुख्य ज्या वाढीच्या अवस्था आहेत त्यावेळेला पाणी जर कमी पडलं, विशेषतः बीज उगवण कालावधीमध्ये, फुलोरा येत असताना, परागीभवन होत असताना, शेंग तयार होत असताना, ह्यावेळेला पाणी कमी पडलं तर पिकावरती अनिष्ट परिणाम होतो. हंगामानुसार सगळ्या उन्हाळ्यामध्ये सरसकट 5 यंत्रांनी पाणी द्यायला पाहिजे. हिवाळ्यामध्ये 10 दिवस, पावसाळ्यामध्ये 12 दिवस. ठिबक सिंचन वापर करून आपण जर पाण्याचं व्यवस्थापन केलं त्याच्यामध्ये भरपूर बचत होते. 60% पाण्याची बचत होते. उत्पादनात 25% वाढ होते. टोमॅटो, मिरची, कोबी, फुलकोबी यासारख्या भाज्यांना आपण हे निश्चितपणे उपयोगात घेऊ शकतो. तर अशा ह्या पारंपरिक पद्धतीपेक्षा आधुनिक पद्धतीचा वापर केला तर तणाचा पण बंदोबस्त चांगल्या पद्धतीनं करता येतो. पुरेशी खेळती हवा राहते आणि पाण्याची बचत होऊन उत्पादनामध्ये वाढ देखील होते. खतही पाण्यातून देता येतात, औषध देता येतात. अशा पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन करावं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो खत व्यवस्थापन. तर आता खत हे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. खत कमी पडलं, अन्नद्रव्य कमी पडले तर पीक व्यवस्थित वाढत नाही. तर सरसकट खतामधून आपल्याला 16 अन्नद्रव्य ही मिळत असतात पिकाच्या वाढीसाठी. तर आता हे 16 अन्नद्रव्यातले काही प्राथमिक आहेत, काही दुय्यम आहेत आणि काही सूक्ष्म आहेत. त्या 16 पैकी 3 कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ही हवा आणि पाण्यातून मिळतात. नत्र, स्फुरद, पालाश ही प्राथमिक आहेत. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही दुय्यम आहेत आणि इतर बोरॉन, झिंक, क्लोरीन, मॉलिब्डेनम, लोह, मॅंगनीज ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. ही खत देत असताना आपण 2 पद्धतीने देऊ शकतो, सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं.
तर सेंद्रिय खताचे काही वैशिष्ट्यपूर्ण असे फायदे आहेत. रासायनिक खताचे पण शास्त्रशुद्ध वापरत त्याचे पण फायदे आहेत. तर दोन्हीचा आपण या ठिकाणी अभ्यास करू. तर सेंद्रिय खत म्हणजे काय? वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष कुजवून तयार केलेली खतं, याला सेंद्रिय खत असं म्हणतात. तर एखादी मृत वनस्पती आहे, प्राणी आहे, त्याचे अवशेष जमिनीत जर गाडले तर सूक्ष्म त्यांचं विघटन करतात आणि पिकासाठी उपयुक्त असणाऱ्या अन्न घटकात त्याचं रूपांतरण करतात. त्याच्यामध्ये मग शेणखत आहे, लेंडी खत आहे, कोंबडी खत आहे, मासळी खत आहे, कंपोस्ट खत आहे, हिरवळीचं खत आहे. तर ही खूप चांगल्या पद्धतीनं पिकास काम करतात. सुरुवातीला द्यावं लागतात. सर्वसाधारणपणे 10 टन प्रति हेक्टर वापरावे. त्याच्यामुळे काय फायदा होतो सेंद्रिय खतामुळं? तर पहिल्यांदा यातील नत्र हळूहळू मुक्त होतो, जमिनीची घडण आणि स्थिती चांगल्या पद्धतीने सुधारते, मातीवरती अनुकूल परिणाम होऊन त्याची प्रत सुधारते, सुपीकता वाढते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्या वरच्यावर पाणी द्यावं लागत नाही, जमिनीत खेळती हवा राहून त्या ठिकाणी पीक चांगल्या पद्धतीनं वाढतं. सेंद्रिय खताद्वारा पिकाला फॉस्फरस खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. हिरवळीची खतं वापरल्यामुळे रासायनिक खताची मात्रा आपल्याला 20% कमी करता येते. हे सगळे सेंद्रिय खताचे फायदे आहेत. त्यानंतर आता मग रासायनिक खत. तर कारखान्यामध्ये तयार करण्यात येणाऱ्या खतांना रासायनिक खते किंवा कृत्रिम खतं असं म्हणतात. तर ही रासायनिक द्रव्यापासून बनवलेली असतात. तर हिची वैशिष्ट्यपूर्णता काय आहे? ही तीव्र स्वरूपात असतात, पिकांना लवकर उपलब्ध होतात, पाण्यात लवकर विरघळतात, विशेषतः नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देतात. नत्र खताची अर्धी मात्रा, स्फुरद, पालाशची पूर्ण मात्रा आपण लागवडीच्या वेळी द्यायची आहे. स्फुरद आणि पालाश ही जमिनीत विरघळून सहज उपलब्ध होत नाही, त्यामुळे ती मात्रा टप्प्याटप्प्याने आपण दिली नुकसान होऊ शकतं. नत्र खत मात्र 2-3 टप्प्यात आपण देऊ शकतो. त्याचं त्या ठिकाणी हवेमध्ये निघून जाण्याची किंवा पाण्याद्वारा वहन होऊन खाली जाण्याची शक्यता असते, त्यासाठी ते 2-3 टप्प्यामध्ये द्यायचं. नंतर एखाद्या वेळी पिकाची वाढ, विशेषतः शाखी वाढ जास्त होऊन पीक मस्तीवर जाणं आणि उत्पादन कमी होणं ही देखील समस्या होत असते. यासाठी रासायनिक खतं वापरत असताना थोडी खबरदारी घ्यायला पाहिजे. ही रासायनिक खतं आपण जमिनीत देऊ शकतो, पेरून देऊ शकतो, मुळाजवळ देऊ शकतो रिंग पद्धतीनं, किंवा पाण्यावरती फवारून देऊ शकतो. मात्र हे सगळं काळजीपूर्वक करायला पाहिजे. आता खतं देण्यापूर्वी पहिल्यांदा जमिनीची तपासणी करायला पाहिजे, मात्रा निश्चित करायला पाहिजे. पीक, त्याचा प्रकार, हंगाम, जमिनीचा प्रकार, जमिनीत आधी घेतलेलं पीक हे विचारात घेऊन त्यानुसार डोस तो निश्चित करणं गरजेचं आहे. रासायनिक खतं ही महाग असतात, त्यामुळे वाया जाणारी काळजी घ्यायला पाहिजे. कोणत्या पिकास कोणती खतं द्यावी हे निश्चित करणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ पालेभाज्यांना नत्रयुक्त खतं जास्त द्यायला पाहिजेत, मूळ आणि कंद भाज्यांना पालाशयुक्त जास्त द्यायला पाहिजेत. अशा पद्धतीने माती परीक्षण करून ही आपण अचूक मात्रा त्या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर आपण जवळ शेवट टप्प्यात आहोत, आंतरमशागत. तर आंतरमशागतमध्ये म्हणजे पीक शेतामध्ये उभं असताना 2 ओळीत जी मशागत केली जाते त्याला आंतरमशागत असं म्हणतात. त्याच्यामध्ये खुरपणी, कोळपणी, तण काढणं, आधार देणं, विरळणी करणं, मातीची भर देणं यासारख्या कामांचा समावेश होतो. ह्यासाठी मग खुरपी, कोळपी, बळी नांगर, कुदळ यासारख्या अवजारांची गरज असते. त्याच्यामुळे तणाचं नियंत्रण होतं आणि जमीन भुसभुशीत देखील होते. आता तण म्हणजे काय? तर पिकामध्ये शेतकऱ्यांनी न पेरता उगवलेली निरुपयोगी वनस्पती. तणाचा वेळेस बंदोबस्त करायला पाहिजे, कारण ती आपल्या पिकाबरोबर अन्न, पाणी, वाढीसाठी जागा यासाठी स्पर्धा करते. याच्याशिवाय रोग आणि किडीचा प्रादुर्भाव देखील या तणांच्यामुळे वाढतो. मग आपण कोळपणी, खुरपणीचा उपयोग करून आपण तणाचा बंदोबस्त करू शकतो, किंवा रासायनिक तणनाशक काळजीपूर्वक वापरून 2,4-D, 2,4,5-T, ग्लायसेल, ट्रायझिन, सेमॅझिन
यासारखी तणनाशके आपण वापरू शकतो. किंवा अलीकडल्या काळामध्ये सेंद्रिय किंवा रासायनिक आच्छादकांचा उपयोग करायचा 2 झाडांच्या मध्ये 2 ओळींच्या मध्ये, त्यातूनही देखील तणाचं नियंत्रण होऊ शकतं. तर सेंद्रिय आच्छादकामध्ये ऊसाचं पाचट, वाळलेलं गवत, लाकडी भुस्सा हे वापरू शकतो. आणि रासायनिक आच्छादकामध्ये काळं प्लास्टिक वापरून त्या ठिकाणी ही तणं सूर्यप्रकाशापासून अलिप्त ठेवली जातात. त्यातून त्याचा बंदोबस्त होऊ शकतो. फक्त आच्छादक केल्यामुळं अति थंड किंवा अति उष्ण तापमान होऊन मुळांना इजा होणार नाही याची थोडीशी काळजी घेणं गरजेची आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा पीक संरक्षणाचा. तर पीक संरक्षण म्हणजे पिकाला जो काही रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यापासून त्याला वाचवणं. तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. म्हणजेच पिकावरती रोग पडण्यापूर्वी तो होऊच नये म्हणून काळजी घ्यायची. अगर लक्षणं दिसली ताबडतोब त्याचा बंदोबस्त करायचा. तर पिकावरती अनेक प्रकारचे रोग आणि किडी दिसतात, त्यामुळे जवळजवळ 30% नुकसान होतं. दुर्लक्ष केलं तर पीक हातचं पूर्ण वाया जाऊ शकतं. उत्पादनामध्ये घट येणं, गुणवत्ता कमी होणं ही सगळी समस्या आहे. तर यासाठी काय करायचं उपाय पीक संरक्षणाचे? तर कीडग्रस्त किंवा रोगग्रस्त भाग जो आहे तो काढायचा आणि लांब नेऊन जाळायचा. वेळेवरती मशागत करून जमीन स्वच्छ ठेवायची. पिकाची फेरपाट करायची. फेरपाट म्हणजे एकदा आपण कांदा पीक घेतलं तर पुन्हा कांदा घ्यायचा नाही, शेंगवरी ही पीक घ्यायचं, पुन्हा पालेभाज्या, अशा पद्धतीने रोटेशन करायचं. रोगप्रतिकारक जातींची प्राधान्यक्रमाने निवड करून लागवड करायची आणि प्रभावी कीटकनाशकांनी बुरशीनाशकांची त्या ठिकाणी वेळीच फवारणी करायची. एवढ्या मुद्द्याने आपण थांबूयात. धन्यवाद.